या अवदासा घरात आणली या पोट्ट्यानं. गावातले सारे लोक नावं ठेवू राहिले आपल्याला. अव तुझीच गलती आहे ना याच्यात. तू याच्यानं बयकलं हे पोट्ट पुरं. तुम्ही माया माहित आहे ना, ह्या पोट्ट्याच्या करामती लपून ठेवता म्हणून हे असे पोट्टे बिघडते. आई बाबा कायचा विषय सुरू आहे ती? तू ना त्या बायकोनं जो उजेड पाडलाय ना घरात त्याचाच विषय सुरू आहे. का रे आता तिरप पडून गेली, 10 वाजून राहिले तर तुझी बायको अजूनपर्यंत पसरूनच आहे. उठाचा तर पत्ता नाही तिचा. सासू सासऱ्याला चाय दे, पाणी दे, का काही दे, का काहीच नाही तर काहीच नाही बापा. महाराणी होय का हे घरातली? जास्त शेपारली वाटते. थांब थांब थांब, तिला दाखवतोच आता घण्याची मुळी. तिला पाहतोच आता मी, करतो तिला सरय. तू नको टेन्शन घेऊ. हा तिला सरय करते का थेच भवानी याला सरय करते काय माहित. हो जसं तू न केलाय मला सरय. ऐ ऐ ए बायको बायको उठ ना वा. ए धर्मशाळा होय का हे? उठ उठ लवकर उठ. ए जाने जिगर जाने मन, तुझको है मेरी कसम, तू जो अभी ना उठी तो मर जाऊंगा मैं सनम. हड 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 कोण होय? हड 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 कायले इलावत आहे? मी का तुला कुत्रा दिसून राहिलो का वा? कुत्रा तुझ्यापेक्षा चांगलं दिसते. अहो मी तुझा नवरा होय ना, आता मला अहो काहो करत जा. मी तर तुले मनेच म्हणीन रे बाबू. ते अहो काहोचे चोचले आपल्याला जमणार नाही. तुझ्या मायबापानं हेच शिकवलं का हो तुले? काव इतक्याला वेळपर्यंत तू झोपून आहे तिरप पडेपर्यंत. माझ्या आई बाबाला तू अजून चाय पाणी नाही दिला. थोडे कामं करत जा ना आता. मी का नोकरी नाही का तुमच्या घरची? तुमच्या मायरे नाही बनवते का चाय वाय? म्हशीसारखी बसूनच ते खाटीवर. वाह वाह मस्त चालू आहे तुमचं. वा वा माझ्या डोळ्याचे पारणीच फिटले तुमचा हा कारभार पाहून. हा हे देवा मी काय कोणतं पुण्य केलं होतं काय पाप केलं होतं मागच्या जन्मात जेवशी सून भेटली मला. का व हा का टाइम आहे का ते उठाचा? घरचे कामं नाही धामं नाही. कधी आता 10-12 वाजून झाले. हा तिरप पडले ते उठाचा पत्ता नाही. कधीची पसरून नाही तू. हा म्हण्या कसे बायको आणले रे बाबा तू ना. अय सासूबाई तुम्ही तुमचं काम करा. आमच्या दोघा नवरा बायकोच्या मधामध्ये तोंड खुपसाचं काहीच काम नाही तुमचं. म्हणे पाहिलं का? पाहून घे ह्या जन्मी पाहून घे तू आता. आम्हाला दाखवून दे. पाहिन तिची किती जीप चरचर 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 चालून राहिली. हा म्हणे तू बायको तर काही चाय मांडणारच नाही. मध्येच मांडा लागणं वाटते आता. ओ सासूबाई आता मांडत जाईन तुम्ही. 1 कप जास्त चहा मांडजा म्हटलं. माय मायला चाय मांडायला लावले तू? एवढंच आहे तर तू मांड मग. अय झांबड तोंडे त्या मायबापान तुला काय हेच संस्कार दिले का भवाने? अय सासूबाई माया माय बापावर जायची काहीच गरज नाही म्हटलं. नाही तर मायासारखी बदमाश नाही म्हटलं तुम्हाला आत्ताच सांगतो. हो हे तर साऱ्या गावालाच माहित आहे. ते काही सांगायची गरज नाही आहे. ह्या खवटलीच्या मागा लागून काही भलं होणार नाही. चल मी येतो. तुमचं तुम्ही काय ते पाहून घ्या बाबा. ए बायकोडे तू तर जास्तच करू राहिली. हा अशी मारी नाही होत ना रे तेव्हा तुला समजन. अय खरुजल्या थोडासा तोंड सांभाळून बोल म्हटलं. अशी मारीने चापट तर दुसरी लागू बी देणार नाही म्हटलं तुले. हे पाय तू काही माया मत्ता खराब करू नको. मला काही राग तू आता आणू नको. हे पाय तू काही मायावर जास्त काही डेअरिंग टाकू नको. तुला तर माहित आहे पहिलेच माया बापान 4 खून केलेले आहे. 5वा नंबर ते लागू शकते. आताच सांगतो ते तंगड्या तोडून ते हातात देईन माय बाप. अहो बैताड बोंगे त्या बाप मला मारा तर तू विद्या होऊन जाशील ना. मग काय करशील? अय बाबू विधवा झाली ना तर दुसरं लग्न करीन म्हटलं. पोर यायचा तसा पण लय शॉर्टेज आहे म्हटलं. लोकांना विधवा पण चालते. 2-3 लेकराचा माया पण चालते. काव मला थोडा तर मानदान देत जाव तू. मानदान गेलं चुल्यात. हे पानदान घे आणि चहा घेऊन ये माझ्यासाठी मस्त गरमागरम. माय भीन सिंगल सांड्या बैल राहिले परवडलं असतं रे बाबा. काव हे मनाची बायको तर लयच आरकाट आहे म्हटलं. एक शब्द पण खाली पडू देत नाही ते भवानी. हा भल्लीच खोट आहे बापा बोलाले. नुसते उलट उत्तर देते म्हटलं. कडक मिरची आहे एकदम लाल. बरं आहे ना. मायासोबत तर मोठी भांडत होती व तू. तसं पण ते तोंड लय वाचते ना. त्या तोंडाला कुलूप लावणारे पाहिजेच होते कोणतरी एक जण. जैसी करणी वैसी भरणी. तुम्हाला पण नाव बोट ठेवते म्हटलं. ते बायकोचा बैल आहे म्हणते ह्या माणूस. ते तर मी आहेच म्हणा. येऊ दे बरं तिले सांगतो 2 रंगाच्या गोष्टी दिले. अय पोरी सुनबाई तुला चाय वाय नाही बनवतात का हो बाई? सासरे बुवा तुम्हाला बनवता येते का चाय? हो. हो काय बनवा ना मग 2 गड आपल्यासाठी.
हिच्या मायबापानं काहीच नाही शिकवलं या भवानीले. 1 रुपया फेकून नाही मारला हिच्या मायबापानं. हे लावडीन पाठवले आमच्या घरात. थांबा आता, तुमची ना आता मी पोलिसात कंप्लेंटच करतो. हा, तुम्ही मला हुंडा मागून राहिले काय? माझी हरॅसमेंट करू राहिले, माझ्यावर अत्याचार करू राहिले, माझ्यावर अन्याय करू राहिले तुम्ही. तुम्हाला तर आता जेलातच टाकतो मी. चांगली चक्की पिसवलं गो दोघा नवरा बायकोले. कायचा विषय सुरू आहे मग रे बोट्ट्या? हा, तुझी बायको तर आम्हाला जेलात टाकायला निघाली रे बाबा. का रे, हे तुझी बायको हे तर सारा घराचं वाटोळं करून राहिली ना आपल्या. ए सासुरडे, तू माया नादी नको लागू म्हटलं. अशी बोलतं का हो तू माया आईले? हा, तोंड समोर बोल म्हटलं थोडी. तू मधात काही करू नको, ढमकं काही मारू नको, मधात काही चोंबडेपणा करू नको. एका चापटीत खाली पाडून तुले बी मी. का हो, तुम्ही तर काही बोलूनच नाही राहिले म्हटलं. मी काय बोलू आता? मला जेलात नाही जायचं बापा या वयात. ए भानकुदाडे, हा, चिमल तोंड्या वनाची, असं तुझ्या झोपड्या ओढीन ना आपटीन तुला खाली अशी झोडपीन ना चांगली. म्हसाड तोंडाचे, अशी पादवीन ना तुले धरून चांगला डायरिया होऊन जाईल. पाणी टाकायचं पण काम नाही पडणार तुले. का रे बाबू म्हणे, जिरली ना आता? भागली का लग्न करायची? हा, लव्ह मॅरेज करायची हौस भागली का तुझी? हो, चांगलीच जिरली. मग हे काय नजरेसमोर असताय चांगलं दिसू राहिलं ना मला. चांगलं देवदर्शन झालं लव्ह मॅरेज करून.